कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याची संरक्षण भिंत आता कोसळलेली आहे। शिवसेना आमदार विश्वनाथ भोईरांकडून घटनास्थळी पाहणी करण्यात आली। कामाची गुणवत्ता बघून आमदार विश्वनाथ भोईर संतापलेले आहेत। भिंतीच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचं दिसतंय अशी प्रतिक्रिया भोईरांनी दिली आहे। ठेकेदार जागेवर नाही, त्याची माणसं सांगतात तो उद्या परवा येणार, ठेकेदाराची मस्ती आम्ही उतरवू अशा शब्दात भोईर यांनी सुनावलं। तर संध्याकाळपर्यंत ठेकेदार न आल्यास त्याची वरात काढू असा इशारा सुद्धा आमदारांनी दिलाय। सगळ्यात दुर्दैवी गोष्ट अशी की सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पुरातत्व विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलतायत। दोघांनाही माफ करणार नाही असंही भोईर म्हणाले। ऐतिहासिक कल्याण शहरातील दुर्गाडी किल्ला याचं पुरातत्व विभागाकडून काम सुरू होतं। हे काम सुरू असतानाच या ठिकाणी भिंत कोसळलेली आहे। मात्र ही एक भिंत नाही तर या कामातील बऱ्याच भिंती कोसळलेल्या आपल्याला दिसून येत आहेत। या भिंती कोसळल्यानंतर आता या कामाचा जो प्रश्न आहे तो ऐरणीवर आला आहे। त्यामुळे आमदार विश्वनाथ भोईर यांनी तात्काळ या ठिकाणी पाहणीसाठी आले आणि त्यांनी असं सांगितलं का जोपर्यंत कॉन्ट्रॅक्टरवर कोणत्याही कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। या संपूर्ण कामाची पाहणी करून त्यांनी आता या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे। आता ही काम सुरू असताना ही भिंत कोसळल्यानंतर आता मोठा या ठिकाणी कामाच्या प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यामुळे आता खऱ्या अर्थाने कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्यांवर कशा पद्धतीने कारवाई होते हे पाहणं गरजेचं ठरणार आहे। योगेश गोडे, पुढारी न्यूज, कल्याण। यांचं म्हणणं आहे की चार महिने सुकायला लागतात। मी तिथं असं बघितलेलं की 1.5 तासामध्ये तो दगड बसला तर आपल्याला उपटता येत नाही। त्यामुळे हे कुठेतरी गोलमाल करतात आताचे कॉन्ट्रॅक्टर। त्यामुळे यांची काय आता यांचं आहे ते सॅम्पल तर मी हे करणारच आहे। त्याच्यामध्ये खरोखर गूळ आहे का नाही, चुना आहे का नाही, मेथी आहे का नाही आणि दुसरा एक जो पदार्थ मला नाव आठवत नाही, हे 4 पदार्थ घाण्यामध्ये आपण एकत्र करतो। त्याच्यापैकी जर काही आढळलं नाही तर मग यांची वरातच काढणार मग डायरेक्ट।